नमस्कार रसिक मायबाप. तर आज म्हटलं सुंदर असं काहीतरी रेसिपी बनवावी बरं का. तर दिवस मावळा गेलाय आणि आपली दिवसभरची ही बाटली 2 लिटरची पाण्याची उन्हाळा दिवस आहे. आता उन्हाळ्या दिवसात कसं ताण लागते आणि ताण लागली की पाणी रानात भेटत नाही, त्यामुळं आपली बाटली संग ठेवतोय बरं का मी. तर येतोय पाणी पितोय मित्रांनो, पाणी प्यायला या बरं का. आता सध्या पातीच्या रानात मेंढरं थांबली ते मस्त पैकी. इकडं अशी चला तुम्हाला दाखवतो आता पात कशी काय कसं नियोजन चाललंय आपलं. ह्यू कांगरीस आणि ही कांद्याची पात बरं का. आता हे पातीचं वावर आहे, त्यात मेंढरं आपली सुंदर अशी थांबली ते. अगदी आता फुगत झाली ते, फुगलेली की लगे आपल्या बसायच्या जाग्यावर तळाच्या जाग्यावर न्यायचं. आणि इकडं पाऊस उतरलाय बरं का. हे जे दिसतंय ना निळं आभाळ, हे आभाळ पावसाचं आहे. अगदी पाऊस तिथं पडतोय त्या ठिकाणी चोंडीच्या खालती बरं का. आम्ही चोंडीच्या वरतय, म्हणजे चोंडी आम्हाला उगवत बाजूला आहे, तर चोंडीच्या खालतं हा पाऊस पडतोय. आणि पाऊस आल्याचं बाबा शेतकऱ्याला कळलं की बघा या ठिकाणी शेतकरी कांद्याची पोळ जी आहे ती कांद्याची पोळ झाकायची तयारी चालली त्यांची. इथं गाडी लावली आणि चाललंय आपलं त्यांचं झाकायचं. कारण पावसा पाण्याचं एवढी मेहनत केली, खर्च केलाय, ते पावसाच्या आधी झाकलं म्हणजे टेन्शन नाही. तर निम्म झाकले आणि निम्म राहिले. तर असं त्या शेतकऱ्याचं नियोजन चाललंय. प्रत्येकाचं काय नाही काहीतरी नियोजन, आमचं चाऱ्या पाण्याचं, शेतकऱ्याचं काय नाही काहीतरी नियोजन चालतं. आणि प्रत्येकाचं बाबा नियोजनाशिवाय कुठलीच गोष्ट नाही बरं का. तर या ठिकाणी वावरातच डिपी आहे बरं का, ही डिपी. आणि वार वावधान सुटलं होतं, कावधान मगाशी थोडंसं आता कमी झाले. आणि इथंच मेंढरं हाणायला पलीकडे कांदा इथं. पण भीती वाटत होती अशी, आणि मेंढरं नेमकी कांद्यात पडत होती. पण भीती या गोष्टीची वाटायची. डिपी किती लाईन येत आहे बघा, एक ही एक बघा, 1 2 इथनं 4 2 गेलीत आहे आणि इकडं 3 फुटलीत आहे, म्हणजे 5-6 लाईनी आहेत. आणि पलीकडे 2 गेलीत आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 लाईनी गेलीत आहे बरं का ह्या डिपीवरून. त्यामुळे इथं पॉईंट आहे मधला, भीती वाटते थांबायला. आतमध्ये थांबलो आणि हिकूनच दगडी घालतोय मेंढरांना आपली तो टाक, आणि मेंढर साईडला हाणतोय. तर या असं नियोजन पद्धतीने जपून राहावं लागतं. तर बघता बघता त्या शेतकऱ्याने कागद पूर्णपणे पोळीव टाकला बरं का. आणि आता आंब लय झाडाला लागले ते बरं का. तर ओके, आंब्याचं झाड आहे, इतकं वर आंब येतं की बोलायचंच मापच नाही का. कसं काय आंब आता अजून 15-3 वारांनी तर आंब पिकणार बरं का. हे पण आपण गावाकडे निघून जाणार. तिच्या वारानं मेंढर बाहेर आणली. इकडे ज्वारीचं चगाळ होतं बरं का, थोडस कडवळ कापून नेलं. तर या ठिकाणी मिरच्या आहेत आपल्या थोड्याशा लावलेल्या शेतकऱ्याने. कशा काय मिरच्या आहेत मग काय, हिकून तिकून फिरवून आणली. आणि इकडं माचोळी खेळते ते. आता हे बिराड पाडायचं चालले, एका गोड्याचं राहिले. तर इकडे जी लहान लेकरं आहेत मोहन आणि आकुबाई, ही खेळती आपली माचोळी बरं का. ज्या ठिकाणी आपण बिराड लावतो माचोळी, त्याचं रोखा चाललंय, रोखाचं बसायचं तिकडं. हे अशा प्रकारचं नियोजन मस्त बी हाय. आणि भलं मोठं पिंपळाचं झाड आहे बरं का इथं. काय म्हणते आका, मी नाही बसायचो, तू काय खेळती या काठीन माचोळी खेळती का. आणि मोहन माचोळी खेळताय होय. बर खेळा खेळा. बर बर. राखू म्हणते म्हणून बाबा इकडे धावतो बरं का. तर इकडे चाललंय अनुसायचं बिराड पाडायचं. ए माग सर, अयो गोड लात मारील की रे. हा लात मारील त्यो, माग सर. अनुसाया लय बिराडाला उशीर केला रे. हा हा होय. उन्हामुळे थोडं लेट करताय का.
मग परत आता लेट झाल्या पाण्याचं ह्याचं लय ना अवघड आहे. मस्त आहे बरं, काय करायचं मग? तेवढं आहे. हा काय म्हणली बाई? ऊन येतोय होय. ए ए ए मोहन बसू दे तिला, खेळून दे की तिथं. हाणाला मारलो अयो बघ. अरे देवा देवा, आता लागली कळवंट. मारायचं नसतं बाळाला बाळा. भाकर घेऊन आली बाबा, आता मेंढरा आली पाण्यावर, नाही तर तुम्ही उभी केली. आता म्हणलं जावं भाकर घेऊन, पाण्याचं केंडण आणि 70ला काय येत आहे होय. नाही ना, मग म्हणलं मी जाते अनुला, तू ठेव द्या. आनंदाई गेली दावण राहिलेली, इसरून रात्री कावारात राहिली. मग ती गेली आणायला, आता बिराडाव कोण नाही. मग म्हणलं मी जाते अनु, तू ठेव द्या कोखऱ्याव गोड्याव. मग आले मी घेऊन, आणि आता कांदा विचारला बाबा, कांदाच नाही आणला मी. कांदा सर हाय, कांदा इथं बरं राहून दे ना. आंब्याचं झाड ती काय पडेल हो गज भरलाय आंबा, नुसता कैरी जोग आहे काय कोणी. काय माहिती आता चिरल्यावर कळलं ना. चिरपत तुम्हाला देते चिरून, मग खाल्ल्यावर तिष्ट कशी आहे त्याची बघावं लागेल. तर चिरी आता बाबा चाकून जेर 70 चिरून मारा. खांद्या फोड आता उन्हाळ्या दिवसाचं व्हायचं. आंबाट चिंबाट असल्या म्हातारा कोतार खात व्हायच, तरी म्हातारा नाही खाणार या. मित्रांनो, हा हे जेवाय जेवा 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 फुगस तर जेवा. जेवाय इथं आता चिंचेच्या झाडाखाली. दुधी व्हायचं आंबा चिक आहे त्याला. आंबा पण आंबाट असेल बरोबर. आंबाट असेल ह्यो. ह्यो आंबा कलंबी नाही. बघू बर फोड. बघ बर खाऊन आपा कसं काय आंबा. म्हातारा नाही आंबा खाणारे वाईट बाबूजी नाही, त्यांनी अरे ना ते चाव लागला आंब्याला. मी बरं आहे ना. आयो आंबाट असेल बाबा, हे सालेला कैरीचा आंबा असेल. कैरीचा आंबा, प्युअर कैरीचा आहे. लोणच्याचा आंबा हा. असेल. आंबाट आहे ना. बरं आहे. लोणच्या लय बी काय आंबाट नाही का कोई. का बाबा, कैरीला एवढं चिरलं कैरीला आणि हे. तिरकिरं त्याला. हे आंब्याचं लोणचं लय जोरात होईल. मी हा बरं, आता जेवणात तुमची काय चपाती आणि चटणी आहे वाटतं. हा चटणी आणली चपाती बाबा, तिथं वशाट करायचं नाही. ह्यात काय त्यात खरूच आहे, वाईची काढला होता ती. लागा लागा बघ आता. जायचं आळ फाट्याला. बघू आता 2 दिवसांनी जाऊ. दणान दोघं जाता होय. फिराय पाहुणीच्या इकडं. ही चपाती आणि चटणी, आपली मिरचीची ठेचा. काय आता बाबा, शिस्ती कामटीन चिमटी आता आहे त्या येळाला. हे बघ, ते टोपलं. एक एवढा दिलाय तर. चिंचेचं लिंबाचं झाड आहे मोठं. त्याच्या झाडाच्या सावली खाली मेंढराशी आरामशीर बसली तर या. आपण सकाळची फुगून बिगून आणली तर सकाळी लवकर सोडायची मेंढरण. म्हणजे आता ऊन वाढलं या, मग उन्हाची सकाळच्या बारी सोडली की 11 वाजेपर्यंत मेंढर 11 वाजता पाणी पाजायची, सकाळची फुगून बिगून आणायची. आता 12:30 वाजल्या महाराज. 12:30 वाजले म्हणजे 11 11:30 वाजता पाण्यावर टाकलायची. आणि थांबत थांबत सावली बघून सावलीला आणायची मेंढराशी 12च्या टायमात. मग ह्या चपात्याने खायचं नाही खाली. मग चपाती, शेंगा, कुठं आंब्याची कैरी, चटणी, हा हे दुधाचा पदार्थ हे असं बनवून आणायचं ना आरामशीर जेवायचं अगदी टाकाटक मध्ये. काय म्हणायचं आप्पा, हा तास जाऊ 1.5 तास जाऊ काही हरकत नाही, अगदी आरामशीर. आता जेवलं की थोडस लोळायचं. पात गावली होती असं. पात आता खायला उन्हाळा दिवस आहे, मरणाचं खायला असतं आता. ते कांद्याचं एक वावर काढते ना वाटतं. हा केलं ना सुरुवातीला. शेतकरी आला की म्हणायचं बाबा कुठं आम्ही जायचं, तुमच्याच जागावर जीवा वालू जागा आहे. हा जर एखादा शेतकरी काय बोलला तर आपल्याला आता शेवटी का एका जागेवर तर काय थांबून जमत नाही. पण एखादा शेतकरी बोलायला लागला तर त्याला गोड बोलून सांगायचं बाबा शेवटी त्यांच्या जीवावर आम्ही आलेलो आहे.
त्यांना आता झालं चौकड ते मारलेली ती आता लागली बियाला. हा आता बिया लागली आता म्हणजे तेवढं माणूस बिया लागले तुमच्या लोकांना लय मारल्यात लय लोक बिया करायचं आमच्यातले अशी म्हणतात आहे ना. नाही नाही लय म्हणते तुझी लय लय लोक म्हणतात सकाळचा विचार पण नाही म्हणला होय. दात ना एक नास का असायचं सगळीच येतं काकू. समजायला झाली चावल त्या दिवशी प्रयोग बाबा म्हणला तुमच्यातलं लय मारल्यात आहे मावशी. ते हित खालती झालं हो हितनं आपल्यापासून म्हणायचं 20 किलोमीटर असेल आपण वर कुठनं लय लांबी नाही ती. जवळच आहे म्हणते ते की. नाही पण तसं नाही झालं पाहिजे भाऊ लय बेकार आहे गं. पण ते झाले ना आता जिकडं तिकडं बिया लागले ना उलट ते झालं ते बिया लागले आता आपल्याला विदम दाटी द्यायनाच नाही एवढी. अरे दमदाटी कशी जबरती जेवणाशी गेली ना आपल्यातली ती झालं एक लय अवघड आहे. मग काय सुटली का रे ती? ती सुट्टी तर जाऊ आता नाही ना ती बाया दवाखान्यात. नाही ती असते बरी आता काय माहिती कोणी चौकशी केली. पाणी बघ. बाटली काय अरे बाटली ना गे म्हणा वाकायला. कसं आहे जेवण झालं झाडाखाली मस्तपैकी एक झोप खाल्ली आणि आता निघालोय मेंढर घेऊन नदीवर पाण्याला बरं का. तर शिना नदीला पाण्याला चाललोय. शिना नदीला पाणी पाजाय मेंढर चालवली ते. आता नदीच्या कडेचा शिवार म्हणलं की जंगल झाडी तर असतेच. इकडं जिकडं बघेल तिकडं जंगल आणि झाडी बरं का. तर असलं एक डवळं कोकरं आप्पाचं कुठं राहिलं ते तपासच नाही आम्हाला बरं का. म्हणजे नेमकं घरी राहिलंय का बसून राहिले हे काही तपास नाही. तर 70ला लावलाय पाठीमाग आपली जिथे जिथं मेंढरत फिरली तिथे तिथं बघून म्हणलं घरी जा बिराडाव. तर बिराडाव काय फोन लागा ना त्यामुळे त्याला पाठवलाय माघारी बिराडाव बरं का. आता कळलं आपल्याला थोड्या टायमाने. आणि मेंढर आम्ही कोकरं कसं उटाळलं आता एवढ्या 200-300 मेंढरात जर समजा एक बारकं पिल्लू वळखायचं कसं काय नाही म्हणून ही आश्चर्याची गोष्ट आहे का नाही. पण काय लय अवघड नाही. ते रोजची आमची नजर मेलेली असते त्यामुळं रोजची त्याच्यातच नजर ना. त्यामुळं लगेच डोक्यात येऊन जातं बाबा ह्या मेंढीचं कोकरं नाही किंवा ही मेंढी नाही बाबा आपली. प्रत्येक मेंढी आपल्या ओळखीची आहे. येडी बाबळ. आता येडी बाबळ म्हणजे कोयताळ म्हणतात बरं का आमच्यात. येरपाट कोयताळ येडी बाबळ आणि येरपाटाच्या शेंगा ही मेंढरं अगदी आवडीने गोड खातात. इथं सगळं जंगल झाडी म्हणजे कोयताळाच्या नदीच्या कडेला येड्या बाबळीत जास्त असतात. आता ह्या ठिकाणी मित्रांनो जे झाड दिसतंय ते चंदनाचं झाड आहे बरं का. चंदन हो का. हे जे पाला आहे हे चंदन आहे. आता एकदम कवळं झाड आहे हे. खाली बारका पलीकडचा बुडका दिसतोय तो. मोठं झालं की ह्याच झाडांच्या चोऱ्या होत्या. ह्या झाडाचा बुडका तोडून नेते म्हणजे खाली त्याच्यात एकदम सुगंध येणारा पदार्थ निघतो आणि त्याच्यापासून शेंट उदबत्या कापूर काय बऱ्याच बारा भानगडी होती. ते 2-4 हजार रुपये किलोनी जातात असं म्हणतात. आपल्याला बी काय माहिती नाही. पावसाला जोर आहे इकडं. पावसा ओरडतोय बरं का. ऐका आवाज 1 मिनिट. तर रसिक हो आपलं सुंदर असं नियोजन असं चालतं बरं का. तर आज लुंगी मध्ये कसं काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आपली पाण्यावर चालली काय नदीला. आपलं जीवन आहे आपल्या पद्धतीने जगायचं. जगाचं काय घ्यायचं हो. जग काय नाही. जग काय म्हणेल ह्या भ्रमात कधीच राहायचं नाही. आपल्याला जे काय वाटतंय ना ते करायचं आणि ते जगायचं बरं का. तर हा एक संदेश माझा असा आहे की जगाचं डोक्यात विचार धरायचाच नाही. जग नावं ठेवायलाच असतं. चांगलं म्हणायला कोणीच नसतं. त्यामुळं जगाचा विचार करू नका. आपल्या पद्धतीने जगा. राव पाणी तर 1 नंबर गावलं बरं का मेंढरांसाठी. पाऊस आला बरं का. पावसामुळं आता टिपकं तुम्हाला दिसते का. हे असं टिपकं पडते आणि पाऊस आल्यामुळं मेंढर काय पाण्यावर येईना. आपली बायडीत आता काय मोरच असते माझ्या बरोबर. पी बायडी पाणी पटापटा पटापटा. पाऊस आलाय. पाऊस लागले ना. आला का पाऊसच गपकेने आलाय बाबा काय. पाऊस बघ ना त्या घडा आलं बदा बदाची या लागलं बाबा. हो म्हण काय रे पाणी पेले. पाणी लय पेले असते ना का मेंढ्या. पण काय ते सगळा गोळ झाला पावसामुळं. काय पाणी एक सुद्धा मेंढरू नाही पिलं. काय 4-2 पिली फक्त. काय बोलायची काय रे जाऊ का नेमकं आलं नेमकं बदा बदा झालं हो. इकडे मेंढर कशी उभी राहिली जाय का. लय अवघड आहे. बारीक अवघड जरा एक 5 मिनिटं आधी येत होते ना फुल पाणी पित होते.
दडी येईना त्यो पातबादा येईना पाणी गोळा करीना. तर ह्या ठिकाणी पाऊस चालू झाल्यामुळं आपण 70 बघा बेथाडाला चिकाटली ते बरं का. आणि आपली मेंढरं सुंदर अशी अगदी उभी राहिली ते आता पावसात. आणि ह्या ठिकाणी वेड लागलेलं एक मुलगा आलंय बरं का, कारण त्याला मेंढरं पाहून खूप छान वाटतंय, मज्जा वाटते. बघू त्याला बोलू आपण त्याच्याशी, काय म्हणतोय ते नेमकं, त्याचं काय म्हणणे आहे बाबा. काय रे भाऊ, काय करतो हा? पाऊस लागा ना तुला हा? अयो सर माग माग तिथं उभा राहा. पाऊस लागा ना पाऊस, नाच हा, ढिंगडिंग टिकडिंग ढिंगडिंग तिकडे हा, अंगा असा डान्स कर मस्त. ओके हा हा. तर चप्पल का, चप्पल बघ कशी यायची. जा घरी जा, पावसात भिजू नग, जा घरी, घरी जा. ए भाऊ ओय ओय. हा ओके ओके ओके, जाऊ का आता, जा घरी. चला, त्याला हातात हात दिला पण त्याने उलटाच दिला.